कसं आहे बाबा, गुगल मॅप मुळे मला हे मंदिर पाहायला मिळालं. कधी कधी देव शोधायला मोठ्या मंदिरात जायची गरज नाही, निसर्गाच्या कुशीत गेले की देव आपोआप भेटतो. आज आमच्या सोबत सगळं असंच झालेलं. न ठरवता केलेला प्लॅन पण सक्सेस झाला. मंदिर पाहून एक वेगळंच समाधान होतं. सगळं सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा. ग्रामदैवत म्हणून आमची जोगेश्वरी म्हणून मंदिर आहे जोगेवाडी गावामध्ये. तरी आणि इथं आपल्याला कडाबिडा शोभा सगळं बघण्याजोगं सगळं व्यवस्थित आहे. फक्त रस्ता आपल्या गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे फक्त लोक आपल्याकडे थांबत आहेत. या दादाने रस्ता सांगितला आणि आम्ही चालायला सुरुवात केली. छोटीशी पायवाट आणि चालायला एवढं भारी वाटायला की नाही, आणि साईडला एवढा भारी निसर्ग. मग आपल्याला आणि काय पाहिजे. दरीत खाली उतरलो आणि बघतो तर काय एवढा भारी धबधबा. हे पाहून तर मी लयच खुश झालेलो. माझा आनंद हा गगनात मावतच नव्हता. अनपेक्षित असं काहीतरी मिळाले की लय भारी वाटते हो. धबधब्यापासून जरासं वरती चालत गेलं की गुहेत असणारे हे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं. गावकरी सांगत होते की हे मंदिर पांडवकालीन आहे. या मंदिरात 2 शिवलिंग, माता जोगेश्वरीचं गुप्त झालेलं वराड पण पाहायला मिळतं. शिवलिंग आणि गुहा पाहिल्यानंतर असं वाटतं की पूर्वी ऋषीमुनी या ठिकाणी राहायला असावे. पक्ष्यांचा किलबिलाट, वाहत्या पाण्याचा आवाज, शांत प्रसन्न वातावरण, हे सगळं पाहून आमचं मन तर शांत झालं. खरंच खूप आभारी आहे त्या गुगल मॅपचा, ज्याने आम्हाला इथपर्यंत आणलं. मंदिरातील पुजारी आणि गावकरी हे बोलत होते की रस्ता नसल्यामुळे हे मंदिर दुर्लक्षित आहे, आणि आम्हाला पण ते सगळं खरंच वाटलं. गुहेतलं हे छान मंदिर आणि समोर एवढा मोठा धबधबा, तरी पण लोकांना माहिती नाही. आता आमदार साहेबांनी लक्ष घातलं तर लवकरच रस्ता होईल.